महाट्रान्सको हेल्पलाईन नंबर असतो महाट्रान्सको तिथले मुंबईचा बांद्राचा, तिथे मी कॉन्टॅक्ट केला. 75 पैकी साधारण 60 ते 65 हा म्हणजे आपल्या इथला टॉपर आहे. कट ऑफ हाय जाणार आहे, खूप जास्त हाय कट ऑफ जाणार आहे. टेक्निकल स्ट्रॉंग पाहिजे, परंतु नॉन टेक्निकलची तुमची स्पीड चांगली पाहिजे. त्याचं हॉल तिकीट तुम्हाला 30 तारखेपर्यंत किंवा एक्झामच्या 8 दिवस आधी येऊनच जाते. त्यामुळे CSRचा मुद्दा जो पेंडिंग आहे त्यावर क्लॅरिटी आलेली नाही आहे. त्यावर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्यापर्यंत आणायचे आहेत किंवा तुमच्यासोबत डिस्कस करायचे. डिस्कस म्हटल्यापेक्षा तुम्हाला सांगायचे आहे, जेणेकरून तुमच्या पुढे चुका होणार नाही. त्यामध्ये मित्रांनो, जे काही आता एक्झाम डेट्स आलेले आहे, महानिर्मिती टेक्निशियन 3 म्हणजे ITI बेसवरची 17 डेट्स इथे अलाउड आहे. त्याचीसुद्धा एक्झाम डेट आलेले आहे. साधारण 8 मे ते 19 मेपर्यंत ही एक्झाम राहणार आहे. त्यानंतर महावितरण विद्युत सहाय्यक ज्याची आतुरतेने खूप महिन्यांपासून विद्यार्थी मित्र वाट बघत होते, त्याची एक्झाम डेटसुद्धा नोटीस किंवा जे काही सूचना आहे ती जारी झालेली आहे किंवा सूचना आलेली आहे ऑफिशियल साईटवर. त्यानुसार 20, 21 आणि 22 असे 3 दिवस 3 शिफ्टमध्ये ही एक्झाम होणार आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिशियन, वायरमन दोन्ही अलाउड आहे आणि COE सुद्धा इथे अलाउड आहे. ठीक आहे. तर त्या दृष्टीने मधल्या पिरियडमध्ये मी रिसेंटली 1-2 दिवसाआधी व्हिडिओ दिलेला आहे किंवा कंटिन्यूस आपले व्हिडिओ त्यावर सुरूच आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला एक महत्त्वाची माहिती द्यायची आहे की महाट्रान्सको विद्युत सहाय्यक रिझल्ट अजून पेंडिंग आहे. विद्यार्थी मित्र त्याची आतुरतेने वाट बघत आहे. सिनियर पोस्ट म्हणजे सिनियर टेक्निशियन, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2चा रिझल्ट ऑलरेडी आलेला आहे आणि आता पुढच्या काही दिवसात आपल्याला अपेक्षित आहे की महाट्रान्सको विद्युत सहाय्यकचा रिझल्ट हा लवकरच येईल. त्यानुसार मी मागच्या 2 व्हिडिओपासून तुम्हाला सांगतो आहे की महापारेषणची वाट बघू नका, महावितरणवर टोटली फोकस करा, जेणेकरून ते तुमच्या अजून हातात आहे, ते अजून हातातून गेलेलं नाही आहे. तुम्ही महापारेषणची वाट बघत बसाल आणि नंतर रिझल्ट तुमचा जर निगेटिव्ह आला किंवा रिझल्ट आलाच नाही, पास तुम्ही झाले नाही किंवा तुमचं सिलेक्शन झालं नाही, तर तुम्हाला जास्त डिस्टर्ब व्हाल, कारण की महावितरणसुद्धा तुमच्या हातातून जाईल. एवढं सगळं सांगून, एवढं तुम्हाला ओरडून सांगूनसुद्धा मला विद्यार्थ्यांचे मेसेज तसेच आहेत की सर महापारेषणचा रिझल्ट कधी येईल. याचा अर्थ असा आहे की तुमचं सगळं लक्ष महापारेषण रिझल्टवर आहे, तुमचं महावितरणच्या प्रिपरेशनवर लक्ष नाही आहे. हे क्लिअरली इथे दिसते आहे. ठीक आहे. मी माझं काम केलं, तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. पुढे काय होईल ते तुमचं नशीब आता. ठीक आहे. आणि मुख्यत्वे म्हणजे मी तुम्हाला हा विषय आता का काढतो आहे, कारण की मी कालच्या डेटला जे काही महाट्रान्सको हेल्पलाईन नंबर असतो महाट्रान्सको तिथले मुंबईचा बांद्राचा, तिथे मी कॉन्टॅक्ट केला. ती व्यवस्थित ते उत्तरं देत नाही. ते लोक जे आहेत ते व्यवस्थित उत्तर देत नाही. तिथे कोणीतरी काहीतरी बसवलेलं असतं आणि ते काहीतरी आपल्याला उत्तर देतात. परंतु ठीक आहे, त्यांनी जवळपास माझे 10 ते 15 कॉल मी त्यांना केले. त्यानंतर एक कॉल त्यांनी रिसीव केला. तर त्यामध्ये महाट्रान्सको हेल्पलाईननी असं मला सांगितलं की मी त्यांना रिझल्टचं विचारलं, तर रिझल्टबद्दल ते असे बोलले की मेमध्ये रिझल्ट लागेल. रिझल्ट हा माझ्या मते आधीसुद्धा लागू शकतो, परंतु त्यांनी मेचं सांगितलं आहे. मग तसं सांगितल्यावर मी त्यांना म्हटलं की कन्फर्म डेट सांगता येईल का, फर्स्ट वीक, सेकंड वीक वगैरे. तर कन्फर्म असं डेट सांगता येणार नाही म्हणे, परंतु रिझल्ट मेमध्ये लागणार आहे म्हणे. ठीक आहे. अशी माहिती आपल्याला, म्हणजे मला जशी माहिती जशा तशी मिळाली तशी मी तुम्हाला आता सांगितलेली आहे. ठीक आहे. म्हणतात ना की सबुरी का फल मिठा होत आहे, तसंच काहीतरी होणार आहे महापारेषणच्या बाबतीत आणि रिझल्ट येणारच आहे. फक्त आता त्यांनी मी म्हटलं आहे, तर आपण बघू आता पुढच्या काही 8-10 दिवसामध्ये काही वाटलं तर, नाही तर ते थोडंसं आणखी डिले होऊ शकतं. याची तुम्ही तयारी ठेवा. ठीक आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो की महावितरण ही 20, 21, 22ला आहे. ती एक्झाम तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी एक्झाम असणार आहे, सगळ्यात महत्त्वाची एक्झाम असणार आहे. स्पेशल इलेक्ट्रिशियन, वायरमनचे विद्यार्थी. आता महापारेषण झालेलं आहे, महावितरण तुमच्या हातात आहे. महाजनकोसुद्धा आहे. नंबर ऑफ वॅकन्सीज महाजनकोमध्ये खूप कमी आहे. साधारण 800 वॅकन्सीज आहे. त्यामध्ये बरेचसे रिझर्वेशन, बरेचसे हे ते सगळं धरून तुमच्याकडे फक्त 400 वॅकन्सी येतात नॉर्मल कॅन्डिडेटसाठी. ठीक आहे. आणि इकडे 53 वॅकन्सीज आहे वितरणमध्ये. त्यामुळे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की वितरणवर जास्त फोकस करा, स्पेशल इलेक्ट्रिशियन, वायरमनचे विद्यार्थी. आणि बाकीचे जे विद्यार्थी आहे इलेक्ट्रिशियन, वायरमन सोडून, त्यांनी महाजनको, त्यांना फक्त महाजनकोचं ऑप्शन आहे. त्यामध्ये त्यांचं नॉन टेक्निकल आहे, वर्बल, नॉन वर्बल, तुमचं रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड. ठीक आहे. तर त्याचा अभ्यास चांगला करा, कारण मी आता रिसेंटली कालच्या तारखेला आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, त्यावर स्कोअर हे केलेलं आहे, म्हणजे स्कोअर सांगायचा प्रयत्न केलेला आहे. जे टॉपर आहे किंवा ज्या टेस्ट सिरीजमधले जे टॉपर आहे, फक्त मी एकच टेस्ट दिलेलं आहे. असे आपले 5 टेस्ट सिरीज आहे, त्याचं अजून दिलेलं नाही आहे. ते स्टेप बाय स्टेप मी टॉपर तिथे देणार आहे. तर त्यामध्ये मित्रांनो 75 पैकी साधारण 60 ते 65 हा म्हणजे आपल्या इथला टॉपर आहे. त्याच्यामध्ये त्यापेक्षा जास्त टॉपर ऑलरेडी नंतरच्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा आहे. ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगेल. परंतु तुम्हाला मिनिमम तुम्हाला सांगतो 75 पैकी 60 मार्क घ्यावे लागेल. मी महाजनकोबद्दल बोलतो आहे सध्या. त्यामध्ये ॲप्टिट्यूड, रिझनिंगमध्ये तुम्हाला येत नाही असं काही नसतं, परंतु तुम्हाला वेळ पुरत नाही. लिहून घ्या माझ्याकडनं, वेळ पुरत नाही. आणि नॉन टेकला सगळे लाईटली घेतात.
तर त्याची प्रॅक्टिस जास्तीत जास्त असणं आवश्यक आहे. ठीक आहे. सब्जेक्ट किंवा टॉपिक असं सांगता येणार नाही की नॉन टेक्निकलमध्ये ॲप्टिट्यूडमध्ये काय महत्त्वाचं आहे, रिझनिंगमध्ये काय महत्त्वाचं आहे हे सांगता येणार नाही. ते कुठूनही काही विचारतात आणि काही तुम्हाला प्रश्न टाकतात. ठीक आहे. फक्त तुम्ही ITI लेवलचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. तुम्ही जास्त लेवलचा हायर लेवलचा अभ्यास करायचा आणि ITI लेवलचा अभ्यास करायचा. स्पेशली IBPSचे जे बुक्स आहे बँकिंग क्लिरिकल लेवलचे ते फॉलो करायचे. त्यातूनच तशाच टाईपचे प्रश्न असतात. ठीक आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला वेळ पुरत नाही, त्यासाठी प्रॅक्टिस जास्तीत जास्त असणं आवश्यक आहे. बस कट ऑफ हाय जाणार आहे, खूप जास्त हाय कट ऑफ जाणार आहे. 65च्या वर त्याचा कट ऑफ जाणार आहे 75 पैकी. आणि महावितरणचं असं आहे की महावितरणमध्ये टेक्निकल आहे, नॉन टेक्निकल आहे, दोन्ही आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणेल की इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांनी त्यावरच फोकस करायचं, कारण जागासुद्धा जास्त आहे, सिलेक्शनचे चान्सेससुद्धा खूप जास्त आहे. त्याच्यामध्ये टेक्निकल तुमचं ऑलरेडी मी तर असं गृहीत धरतो की तुमचं बऱ्यापैकी स्ट्रॉंग असेलच, पण तू नॉन टेक्निकलला कमी लेखू नका. नॉन टेक्निकल हा टर्निंग पॉईंट असतो. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, नॉन टेक्निकलमध्ये बरेच मुलं कमी स्कोअर करतात, त्यामुळे त्यांचं सिलेक्शन होत नाही. अजून महाट्रान्सको आलेलं नाही आहे. महाट्रान्सको आल्यावर तुम्हाला कळेलच, रिझल्ट आल्यावर कळेलच की बरेचसे विद्यार्थी त्यातून कट झालेले आहे. टेक्निकल खूप जास्त स्ट्रॉंग असणं म्हणजे आपलं सिलेक्शन होईलच असं नाही. टेक्निकल स्ट्रॉंग पाहिजे, परंतु नॉन टेक्निकलची तुमची स्पीड चांगली पाहिजे. स्पीडसाठी तुम्हाला प्रॅक्टिस जास्त करणं आवश्यक आहे. नुसतं असं व्हिडिओ बघून किंवा लेक्चर ऐकून होत नाही. तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा. एखादा प्रश्न घ्या, सॉल्व करून बघा. 10 प्रश्न घ्या, 20 प्रश्न घ्या, त्यानंतर ते सॉल्व करून बघा. आपल्याला वेळ किती लागतो आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि असं टॉपिक सांगता येणार नाही की हा महत्त्वाचा आहे, प्रॉफिट अँड लॉस महत्त्वाचा आहे, पार्टनरशिप महत्त्वाचा आहे, इंटरेस्ट महत्त्वाचा आहे, हे असं सांगता येणार नाही. प्रत्येक याच्यावरती काही ना काही प्रश्न विचारतात, त्यामुळे त्या दृष्टीने तयारी करा. IBPSचे पॅटर्नचे जी बुक आहे ते रेफर करा, किंवा सचिन ढवळे सर, वसे सरांचं सुद्धा त्या लेवलचं आहे, ITI लेवलचं, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आणि मित्रांनो, महाजनको जे काय आहे ते 8 तारखेपासून आहे. त्याची एक्झाम आधी असल्यामुळे त्याचं हॉल तिकीट तुम्हाला 30 तारखेपर्यंत किंवा एक्झामच्या 8 दिवस आधी येऊनच जाते, त्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. आणि हॉल तिकीट आलं तर तुम्ही जो फॉर्म भरला आहे किंवा तुम्ही 2-3 फॉर्म भरले असेल तर जिथे तुम्हाला अटेंड करायचं किंवा जो फॉर्म तुमचा करेक्ट आहे त्याच रजिस्ट्रेशनवरचं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आणि तिथेच अटेंड करायचं. 8ला एक्झाम सुरू होणार आहे आणि शिफ्टमध्ये आहे, त्याच्यामुळे ते, आणि प्रत्येकाचं काही एकाच दिवशी येणार नाही, थोडंफार मागे पुढे होऊ शकते हॉल तिकीट. त्याच्यामुळे 30 तारीख किंवा त्याच्या पुढे तुम्हाला हॉल तिकीट मिळणं सुरू होऊन जाईल जनकोचे. आणि जे वितरणचं आहे, वितरणला अजून भरपूर वेळा, 1 महिना अवकाश आहे, 25 दिवस अवकाश आहे. त्यामध्ये तुम्हाला साधारण 10 ते 15 तारखेनंतर सुद्धा येऊ शकते. आधी आलं तर फारच चांगलं, तो 10 तारखेच्या नंतर, मेच्या नंतर तुम्हाला 10 मेच्या नंतर तुम्हाला त्याचे हॉल तिकीट जनरेट होणं सुरू होऊन जातील. काही विद्यार्थी त्याचंसुद्धा टेन्शन घेतात, मला हॉल तिकीट आलं नाही, हॉल तिकीट येईल, सगळ्यांचे येतील. स्पेशली महाजनकोसाठी सांगतो की CSRचा सध्या टेन्शन घेऊ नका. CSRचा मुद्दा पेंडिंग आहे, त्याचं अजून क्लॅरिटी आलेली नाही आहे, त्यामुळे त्यावर जास्त विचार करू नका. रिझल्ट जो आहे, महाजनकोची एक्झाम झाल्यानंतर जो रिझल्ट आहे त्याच्या आधी CSR क्लिअर होईलच, त्यामुळे एक्झामवर त्याचा इफेक्ट होऊ देऊ नका. एक्झाम व्यवस्थित द्या. महावितरणवर फोकस करा. टेक्निकलमध्ये इम्पॉर्टंट असं काहीच नाही आहे, कारण की शिफ्टमध्ये एक्झाम आहे महाट्रान्सकोसारखी, आणि त्यामध्ये कुठल्या शिफ्टला कुठला पेपर येईल आणि तुमच्या वाट्याला कोणता पेपर येईल, त्यामध्ये काय जास्त विचारतील हे सांगणं कठीण आहे. प्रत्येक पोर्शन हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक पोर्शनवर जास्त वेटेज ते देऊ शकतात किंवा प्रत्येक पोर्शनला ते डिस्ट्रीब्यूट करू शकतात 50 क्वेश्चनमध्ये. टेक्निकलमध्ये कुठलाच पोर्शन हा सोडू नका. प्रत्येक पोर्शन महत्त्वाचा आहे. कधी कुठे काय विचार, आणि ITI लेवलचाच अभ्यास करा. डिप्लोमा लेवल वगैरे त्यावरती जाऊ नका किंवा जास्त टफमध्ये अभ्यास करू नका. त्या लेवलचाच अभ्यास करा. आता सध्या फक्त प्रॅक्टिसची वेळ आहे. तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे, टेस्ट सॉल्व करायची आहे आणि स्वतःचा ॲनालिसिस स्वतः करायचं आहे. ठीक आहे. आणि जर ज्यांचा अभ्यास आता तर सुरू झाला असेल, 1 महिना झाला, तर त्यांनी फक्त काय करायचं की रिफ्रेश करायचं, रिवाईज करायचं आणि ऑब्जेक्टिव्ह करायचं, रिवाईज करायचं आणि ऑब्जेक्टिव्ह करायचे. आणि शक्यतोवर पेपर द्यायचे. पेपर कुठलेही द्या तुम्ही, पण पेपर द्या, जेणेकरून तुमची स्पीड तुम्हाला कळेल, तुमची ॲक्युरेसी तुम्हाला कळेल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल, थोडंफार पॉईंट तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते, ते तुम्हाला द्यायचे होते, तुम्हाला थोडंफार तिथे बूस्टअप मिळालं असेल, एक मोटिवेशन मिळालं असेल अभ्यासासाठी, तर चांगला अभ्यास करा, कारण की ही शेवटची संधी आहे. पुढे जागा कधी निघतील MSCBच्या काही सांगता येत नाही, त्याच्यामुळे शेवटची संधी समजून अभ्यास करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट्स जे आपण पुढे देणार आहेत जॉईनिंगपर्यंत ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.